शुभारंभ न्यूज. प्रत्येक क्षण नव्या घडामोडींचा, नव्या शुभारंभाचा. शुभारंभ न्यूज. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने गाळणा किल्ला येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न. राष्ट्राच्या वैभवाचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे. प्राध्यापक डॉक्टर D.Z. सावळे, रावळगाव. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ऐतिहासिक स्थळ संवर्धन उपक्रमाअंतर्गत 1 दिवसीय जिल्हास्तरीय किल्ले संवर्धन कार्यशाळेचे गाळणा किल्ला येथे आयोजन. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव येथील इतिहास विभागातील प्राध्यापक डॉक्टर D.Z. सावळे हे तर या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रल्हाद व्याळीज हे होते. या प्रसंगी बोलताना प्राध्यापक डॉक्टर D.Z. सावळे म्हणाले की सह्याद्रीच्या कडे कपारीत बसलेला प्रत्येक किल्ला हा त्याग, शौर्य, बलिदान, न्यायदान यासह उत्तम राज्यकारभाराचे प्रतीक असून त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राज्यकारभाराचा गंध आजही येतो. त्यातून आज राष्ट्रनिर्मितीसाठी असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रल्हाद व्याळीज म्हणाले की विद्यापीठाने सुरू केलेले किल्ले संवर्धनासारखे उपक्रम हे अतिशय महत्त्वाचे उपक्रम असून या माध्यमातून तरुणांना गड किल्ल्याचे महत्त्व समजून घेता येतं असून या माध्यमातून पर्यटन वाढून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी चालना भेटेल व ऐतिहासिक वारस जपण्यासाठी मदत पण होणार आहे, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शीतल शेवाळे यांनी केले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अंबादास N. पाचंगे यांनी केले. त्यांनी कार्यशाळेच्या आयोजनाचे महत्त्व व उद्देश उपस्थितांना सांगितले. कार्यशाळेचे उपस्थितांचे आभार प्राध्यापक कामेश गायकवाड यांनी मानले. या कार्यशाळेस नामपूर महाविद्यालय, महिला महाविद्यालय मालेगाव कॅम्प, मजगा महाविद्यालय मालेगाव कॅम्प, नांदगाव महाविद्यालय यासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवक विद्यार्थी आणि महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.